नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण? आपले पुन्हा एकदा माझ्या नव्या व्हिडिओमध्ये नव्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आता आश्रममध्ये आहो, आखाड्यामध्ये आहो आणि तुम्ही बघू शकता अशी या ठिकाणी कुटी आहे, टेंट आहे बघा. आणि खूप मोठा हा टेंट आहे आणि याच्यामध्ये जवळपास 20 ते 25 लोक आरामशीर या ठिकाणी झोपू शकतात. तर बघा केवढा मोठा टेंट आहे आणि पाठीमागं बघा चार्जर वगैरे लावलेले आहे, त्या ठिकाणी चार्जिंगची व्यवस्था आहे आणि वरती लाईट पण आहे बघा. आणि खूप सुंदर टेंट आहे. तर बघा या साईडनं पण बघा खूप मोठा आहे आणि एकटाच मी या ठिकाणी मुक्कामाला स्पेशल. तर मित्रांनो, आता सायंकाळचे 4 वाजले बघा आणि आता मला जायचं अरेल घाटावरती. आणि मित्रांनो, इथून अरेल घाट हा जवळपास 4 किलोमीटर अंतरावर आहे आणि पाऊण तास आपल्याला लागेल त्या ठिकाणी जाण्यासाठी. आणि मित्रांनो, त्या ठिकाणून आपल्याला गंगा यमुना नदीचं खूप छान दृश्य त्या ठिकाणी आपल्याला दिसतं बघा. आणि किल्लासुद्धा त्या ठिकाणी दिसतो. त्या किल्ल्यामध्ये सरस्वती नदीचा कूप आहे बघा. तो किल्लासुद्धा आपल्याला अरेल घाटावरून दिसतो आणि गंगा आणि यमुना नदीचा संगम त्या ठिकाणी होतो. 3 नद्याचा संगम त्या ठिकाणी होतो आणि गंगा आणि यमुना नदी खूप छान त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर चला मित्रांनो, आता जाता जाता तुम्हाला कुंभमेळा पण दाखवतो. कुंभमेळ्यामध्ये आज काय परिस्थिती आहे ते पण तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, आपली कुटी बघा आश्रममधली आणि समोर बघा तिथं मी आज कपडे पिळून काढले आणि तिथं वाळू घातले उन्हामध्ये. आणि इकडं समोर बघा हा गेट आहे आणि तिकडं वरती बघा पूल आहे आणि बरोबर पुलाखालीच हे आश्रम आहे बघा. आणि सगळे महामंडलेश्वरचे आखाडे बघा इथं या पुलाला लागत. तर चला आता इथून बाहेर पडू. तर मित्रांनो, हे बघा समोर आपला आश्रम आहे आणि समोर बघा ते महाराजांचा पुतळा आहे. आणि इकडे बघा हे सगळे महामंडलेश्वरचे आश्रम आहे बघा. इकडे सगळे आखाडे महामंडलेश्वरवाल्यांचे बघा. आणि हा मोठा पूल आहे. तर मित्रांनो, मेळ्यामध्ये अशी परिस्थिती बघा. आणि ब्रिज जवळ आहे आपण आणि समोर बघा या मोठ्या ब्रिज खालून पलीकडे पण रेल्वे ब्रिज दिसतो बघा. आणि गर्दी खूप कमी झालेली आहे आणि आखाडे आता चालले बघा इथून जाण्याच्या तयारीमध्ये. आणि इथले समोरचे मंडप वगैरे काढून टाकले बाबा आणि चालले गेले साधू लोक. तर मित्रांनो, आपण आता त्रिवेणी संगमकडे आलो बघा. आणि समोर बघा त्रिवेणी संगमी ही यमुना नदी अलीकडची आणि या बोटीच्या पलीकडच्या साईडला बघा गंगा नदी. आणि तिकडं समोर बघा एक झेंडा दिसतो, तिकडं किल्ला आहे. हेलो, कहाँ? अपने बुलाने का पंडित से बात करो, वो अपने बुलाने का आगे जाके पूरा लद्दाख कैसे करेगा. तर मित्रांनो, आपण आता अरेल घाटावरती बघा आणि समोर बघा त्रिवेणी संगम आहे आणि समोरच किल्ला आहे बघा. दूरी असल्यामुळे व्यवस्थित दिसत नाही. आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही किती गर्दी अरेल घाटावरती. सहायता केंद्र में पहुंचे, वहाँ उनकी बेटी सीता देवी खोज रही है. हा सगळा अरेल घाट आहे.